नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर मंडळी, नयनतारा वाजवते चक्क आपल्या कमळीच्या कानाखाली, तर दुसरीकडे मात्र ऋषीमध्ये आणि नयनतारामध्ये होतं जोरदार भांडण। तर नक्की काय घडतं त्याला पुढच्या अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कशा प्रकारे आपल्या कमळी आणि ऋषीच्या प्रेमाला आता अजूनच जास्त सुरुवात झालेली आहे आणि ते पाहून मात्र आपल्या सगळ्यांना तर आनंद होतोय, पण तिकडे नयनताराला आणि अनिकाला प्रचंड राग येतोय, कारण की ही अनिका सगळ्या काही गोष्टी नयनताराला जाऊन सांगत असते आणि त्याच्यामुळे मित्रांनो दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की नयनताराला ऋषीवरती डाऊट येत असतो आणि नयनतारा म्हणते की आता काही जरी झालं तरी मला त्या कमळीचं काही ना काही केलं पाहिजे, नाहीतर ही माझ्या ऋषीला असंच प्रेमात गोड गोड बोलून गुंडाळून टाकेल। आणि तुम्हाला माहितीच आहे की आपला ऋषी प्रेमात गुंडाळून टाकायचा विषयच येत नाही, कारण की ऋषी खरंच आपल्या कमळीच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालेलाच असतो। पण तशी पण आपली कमळी किती चांगली आहे तुम्हाला माहितीच आहे। पण पुढे कमळीच्या आयुष्यात आता दोन सगळ्यात मोठी संकट येणार आहे, एकीकडे तिची कॉलेज लाईफ तर दुसरीकडे मात्र तिची पर्सनल लाईफ। म्हणजेच कॉलेज लाईफमध्ये तुम्हाला माहितीच आहे की ह्या ज्या काही कामिनीने मूर्खपणा केलाय की 75% जर अटेंडन्स नसेल तर कमळीला एक्झामला बसताच येणार नाही, तर कमळीला खरंच आता एक्झामला बसता येणार नसतं आणि हे सगळं तुम्ही पुढे पाहत चालत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमळीच्या पर्सनल लाईफमध्ये म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की कमळीच्या आईला सगळा काय भूतकाळ हळूहळू रिकवर होत असतो आणि तिला सगळं काय आठवत असतं। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता पुढे अशी येणार आहे की दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की अन्नपूर्णा आजीने आपल्या कमळीसाठीच देखील आता खूप जबरदस्त गोष्टी केलेल्या असतात, कारण की तिने प्रॉपर्टीमधील काही पार्ट आपल्या कमळीसाठी पण ठेवलेला असतो आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांना अजून खरं सत्य माहीत पण नाही, तरी पण अन्नपूर्णा आजी एवढी चांगली असते, कारण की तिला वाटतं की आपल्या घरासाठी कमळीने एवढं केलंय, त्याच्यामुळे आता कमळीच्या आयुष्यात कोणच राहिलं नाही, तिची आई नाहीये, कोणीच नाहीये, त्याच्यामुळे आपणच तिचा सांभाळ करायचा आणि चांगल्या मुलासोबत तिचं लग्न पण करायचं। पण मित्रांनो, कहाणीमध्ये त्याच्या आधीच ट्विस्ट येणार आहे, कारण की पुढे कामिनीला आता खरं सत्य समजतं की सगळ्यात महत्त्वाचं कमळीची आई जिवंत आहे ते। आणि त्याच्यानंतर सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडते की तुम्हाला माहितीच आहे की कमळीने आजपर्यंत ते सत्य लपून ठेवले सगळ्यांपासून, ते फक्त काही ठराविकच लोकांना माहीत असतं। तर पुढे आता नयनतारा प्रचंड भयंकर चिडते आणि नयनतारा आता चक्क ऋषीसाठी दुसरी मुलगी शोधायला सुरुवात करते। तर ऋषी आता आईला एकच गोष्ट सांगतो की आई, तुला एक गोष्ट आठवत असेल की ह्या घरामध्ये मी त्याचसाठीच आलो होतो की यामध्ये तू, कमळी आणि माझ्यामध्ये जे काही चालू आहे ना त्या सगळ्या गोष्टीला तुझा होकार असेल, आणि जर तुझा नकार असता तर मी कधी इथे आलोच नसतो। तर त्याच्यानंतर मात्र नयनतारा म्हणते की तू अजून पण त्या गावछाप कमळीच्या प्रेमात पडलाय। तर त्यावेळेस मात्र आता ऋषी एकच गोष्ट सांगतो की आई, ती कमळी कशी पण असू दे, माझं तिच्यावरती प्रचंड प्रेम आहे आणि मी लग्न केलं तर फक्त तिच्यासोबतच करेल। मी तुला आधी सांगितलंय, आत्ता सांगतो आणि इथून पुढे पण हेच सांगेल, त्याच्यामुळे मी माझा निर्णय कधीच बदलणार नाही, तू पण तुझा निर्णय बदलायला जाऊ नकोस, नाहीतर मग मला माझा भयंकर निर्णय घ्यावा लागेल। तर आता नयनताराला माहीत असते की आपण ऋषीसोबत काही बी केलं तरी पण काही फरक पडणार नाही, तर आपण त्या कमळीला जाऊन धडा शिकूया। तर पुढे आता नयनतारा कमळीला भेटायला जाते आणि म्हणते की तुला लाज कशी वाटत नाही, तुझ्या आईने तुझ्यावरती थोडे पण संस्कार केले नाही का, कसे करणार म्हणा, कारण की तुम्ही दोघी पण लई खोटारडे आहेत, तुला तर तुझा बापही माहीत नाही। म्हणजे परत एकदा खूप मोठा ड्रामा होतो आणि त्याच रागाच्या भरामध्ये नयनतारा आपल्या कमळीवरती हात उचलते आणि हा सगळा प्रकार ऋषीला समजतो। आणि मित्रांनो, पुढे तुम्हाला माहितीच आहे की आपल्या कमळीचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत नयनतारा स्वतःहून कमळीला मागणी घालत नाही तोपर्यंत आपली कमळी ऋषीसोबत लग्न करणार नाहीये। पण मित्रांनो, आता ह्या नयनताराला समजायला पाहिजे की तिच्या मुलाचंच त्या कमळीवरती एवढं प्रेम आहे, त्यामध्ये बिचारा कमळीची काय चूक आहे। पण मित्रांनो, आता पुढे सगळ्यात भयंकर गोष्ट अशी येते की फायनली आपला ऋषी आता कमळीसाठी स्टँड घेतो आणि म्हणतो की खबरदार आई, इथून पुढे तू जर कमळीवरती हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि तिला तिच्या आईवरून, तिला तिच्या वडिलांवरून जर चिडवण्याचा प्रयत्न केला, तिचा वडील कोण आहे काय आहे मला फरक पडत नाही, परत तू ह्या विषयावरती बोलायचं नाही आणि माझा आणि तुझा संबंध संपला, कारण की मी लग्न करेल तर फक्त कमळी सोबतच करणार आहे। आणि मित्रांनो, अशा प्रकारे ह्या नयनताराला जो घमंड असतो तो देखील पूर्णपणे आता तिचा उतरलेला असतो, कारण की तिला कळतं की आपला मुलगा आपला ऐकतच नाहीये, त्यामुळे आपण कमळीला दोष देऊन फायदाच उरलेला नाही। तर पुढे आता नयनतारा ऋषीसाठी वेगवेगळ्या मुली पण पाहताना तुम्ही पुढे पाहताल, पण शेवटी आपला ऋषी त्यांच्यासोबत लग्न करणार नाहीये, हा ऋषीचा फायनल निर्णय असतो। आणि दुसरीकडे ही अनिका काड्या करायला असते, पण अनिकाच्या आयुष्यात ऋषी कधी जाणारच नाहीये। पण आता फायनली अनिकाला असं वाटतं की हे सगळं करून तिला ऋषी भेटेल, पण असं काही होणारच नाही। तर पुढे मित्रांनो, कमळी आणि ऋषी दोघेजण मिळून देखील आता कशा प्रकारे कमळीच्या आईचा शोध घेतात हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरेल। इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यार, तुम्ही सबस्क्राईब करत नाही। आणि जाता जाता या व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओच्या शेवटचं सरप्राईज पाहायला विसरू नका। बाय। हा तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेस वॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्टमध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता, एकदा चेक नक्की करा।